जिल्हा परिषद पंचायत समितींचं बिगुल वाजतंय. तर काय सांगाल सध्या आपल्या मतदारसंघामधून कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळत आहे? खरं तर मी गेली 25 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना येणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी पक्षाकडनं मी अजित पवार गटाकडनं एकमेव माणूस इच्छुक होतो. त्यामुळे मला पक्षांतर्गत कोणी स्पर्धक नव्हता. माझी उमेदवारी निश्चित मानून मी गेले 3 वर्ष प्रत्येक गावागावात घराघरात पोहोचलेलो आहे. आणि मला 2 महिन्यापूर्वी श्रेष्ठींनी सांगितलं पण की तुम्ही खालचे पंचायत समितीचे उमेदवार निश्चित करा. आणि निश्चित केल्यानंतर सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही घरोघर पत्रकं वाटली, हे वाटली. आणि ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी माझी उमेदवारी नाकारली. आणि ज्यावेळेस उमेदवारी नाकारली तर राष्ट्रवादी पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी आजपर्यंत पक्षाच्या विरोधातली कामं केली. त्यामुळं सगळ्या जनतेला कळालं की खऱ्या अर्थानं तळागाळात पोहोचवणारा राष्ट्रवादी पक्ष हा कोण माणूस आहे. तर त्याला उमेदवारी नाकारल्यानं सगळी जनता अतिशय भावनावश झाली. आणि माझ्या घरी ज्यावेळेस सगळी जनता गोळा झाली, 4-5 हजार लोक गोळा झाली. आणि मग निवडणूक लढायची, आता थांबायचं नाही असा ज्यावेळेस निर्णय झाला. आणि मग ती कोणत्या पक्षाकडनं लढायची, तर ती भारतीय जनता पक्षाचा लढायचा निर्णय झाला की जेणेकरून या जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, विकासाचे प्रश्न हे सरकारच्या माध्यमातून सोडवता येईल. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. आणि आज प्रचाराला गावोगावी फिरत आहे. माझ्या महिला भगिनी असतील, माझे तरुण सहकारी असतील, माझे शेतकरी बांधव असतील, अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन प्रचारामध्ये हरिहरीनं भाग घेतात आणि मला विजय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आणि एकंदरीत सगळं वातावरण पाहता माझ्या विजयाला कुठला अडसर राहिलेला नाही असं मला वाटतं. भरघोस मताने मी नक्कीच विजय होईल मला खात्री झाली. आता आपल्या आपल्या शेजारी देखील रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट आहे. त्या ठिकाणी देखील स्वातीताई पाचुनकर या जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून उभे आहेत. तर काय वाटतंय, त्या ठिकाणी देखील भगवं वादळ फडकणार का? काय शुभेच्छा संदेश द्याल? संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं वारं सुरू आहे. आणि नुकत्याच तुम्ही पाहिलं की महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सगळीकडं सीटा आलेली आहे. आणि त्याच पद्धतीचं वारं आता संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये फिरू लागल्यानं सुद्धा शिरूर तालुक्यातली सुद्धा सगळी सीटं भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही. 7 पैकी 5 येते. थँक्यू.